नमस्कार, माझे नाव गीतांजली प्रदीप माने आहे. म्हणजेच सूर्यकांत शेषराव माने यांची छोटी सून आणि प्रदीप सूर्यकांत माने यांची पत्नी आहे. मी मेथी या गावामध्ये राहतो. हा जो शेतीबाबतचा वाद आहे तो 10-12 वर्षापासून चालू आहे. आणि हा जो आमच्या शेतालगतचा जो रस्ता होता, दक्षिण आणि उत्तर, हा पांदन रस्ता तहसीलदाराच्या संमतीने आणि गावकऱ्यांच्या संमतीने काढून दिला, येण्या जाण्यासाठी काढून दिला होता. आणि ज्याच्या त्याच्या बाजूची झाडे ज्या त्या शेतकऱ्यांनी घ्यावी असं सांगितलं होतं. मग आमच्या ज्या बाजूची शेताची झाडे होती ती आम्ही तोडू लागतो. तेव्हा ते जालिंदर नागमे आणि महेश नागमे यांनी अडवलं, धमक्या दिल्या. तेव्हा ते गावकऱ्यांना समजावून जी तोडलेली लाकडी होती ती काढून दिली. नंतर तेव्हापासून सतत वाद निर्माण झाले. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिवीगाळ करणे, मारहाणीच्या धमक्या देणे, असे सतत काही ना काही तो करू लागला. नंतर आम्ही बायकांना सुद्धा जाण्यासाठी भीती वाटू लागली की आम्ही जरी शेताकडे काही कचरा वगैरे टाकण्यासाठी गेले तरीही तो आडवं यायचा, आमचं शेत आहे नका येऊ तिथं. आमच्या सासूबाई गंगाबाई माने यांना पण तो अडवला होता आणि माझी जाऊ शुभांगी माने यांना पण अडवला होता, इथून येऊ नको. मग त्यांनी भिवून दुसऱ्या रस्त्याने गेली. नंतर शेतातली जे स्टार्टर आणि वायर होतं ते पण त्यांनी नेलं. ते सासऱ्यांनी पाहिलं होतं, पण ते एकटे होते म्हणून त्यांनी निघून आले घरला, त्यांनी काही केलं नाही. नंतर आमची चंदनाची झाडे होती 2, ते पण त्यांनी तोडून नेली. आणि दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना जमा केलं तर तोच कुऱ्हाड घेऊन सासऱ्यांच्या अंगावर येऊ लागला, म्हणजे धमक्या देऊ लागला काही. मग आणि आम्ही शेताला कुंपण करत होतो, जंगली पशूंपासून संरक्षण कुंपण आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा आडवाला नाही करायचं, माझं शेत आहे इथं. आणि त्या रोजगारांना पण धमकी देऊ लागला, आणि बघा तुम्ही केलं तर माझ्यासारखं वाईट नाही म्हणू लागलं. मग तरीही आम्ही तसंच केलं तर तो 10-50 पोलं मोडून टाकला. मग नंतर मोडून टाकल्यास मी आम्ही नंतर केलो, तारही ओढून घेतला. तारा सहित ओढलं तरीही त्यांनी खांब मोडून टाकले, कारण पुरावे आहे, माझ्याकडे फोटो आहेत, आणखी तसेच आहेत तार. आम्ही काही केलं नाही, म्हणजे दुरुस्त देखील केलं नाही, तसंच ठेवले ते तार. मग असे शेतीमुळे जास्त झाडे आहेत आमच्या शेतीच्या, पाणी पावसामुळे जे पडले झाडं, तर तो हात लावू देणार झाला झाडाला, डायरेक्ट दगडफेक करू लागला. आम्ही पेरणाने तसंच ठेवले, रान तसंच लाकूड आहे. कितीही शांत बसलं तर तो सतत असंच हे करू लागला. कितीही त्रास देऊ लागला, जाऊ द्या कशाला नादाला लागायचं म्हणून. कितीही जरी सहन केलं तर त्यानं त्याच्या धमक्या देणं किंवा त्रास देणं त्याचा चालूच राहिला. कधीच इतके दिवस 10-15 वर्ष झालं चालू आहे त्रास. मग तरीही आम्ही काहीच नाही, गपचूप. जरा त्या झाडाच्या बाजूला गेले की गर्दा, शिव्या करायचा, दगडफेक करायचा, शिवीगाळ करायचा. मग आता जे आमचे येण्या जाण्याची वाट आहे शेताला, जनावरे जाते तर आम्ही जातो, तर तिथं JCP आणून JCP लावला त्याने, खंदू लागला. मग सासरे गेले, का बरं खंदालाच बाबा? मग ते मला येण्या जाण्यासाठी पाणी यायले त्रास व्हायला म्हणून मी खंदाला म्हणले. त्यांनी म्हणले आमची येण्या जाण्याची वाट आहे, मी नाली काढतो, पाईप काढतो, तुला नाली पाईप टाकून मग हे करतो. तरी असं समजूतदारीने बोलला. तोपर्यंत त्याच्या गळ्यामध्ये टॉयल होतं, तो टॉयला आवडला तुझा, म्हणजे फाशी देऊन तुला मारून टाकतो अशी म्हणू लागले. तरीही त्यांनी तेवढंही केलं तर सासऱ्यांनी काहीच म्हणलं नाही, मी असं करू नको, मी माझं वय झालेलं आहे, तू मला ऐकत नाहीस, मी पाईप आणतो आणि राहून तुला पाण्याची माझं सोय करतो. तरी तसं केलं. मग तेव्हा आम्ही गावकऱ्यांनी सगळीकडे हिंडले गावगावामध्ये, तरी पण गावकऱ्यांनी पण ऍक्शन घेतली नाही. आणि जेवढी मी सांगितले एवढं केलं तेवढं. सगळ्यांचे पुरावे आपण पोलीस स्टेशन अर्ज दिलेत, पण पोलीस स्टेशन सुद्धा फक्त यायचे, बघून जायचे, त्यांनी काय ऍक्शन घेतली नाही. मग नंतर आता ज्या दिवशी हा झाला सगळा प्रसंग, त्या दिवशी आम्ही झाडं तोडण्यासाठी माणसं बोलवली होती, कारण ते पावसामुळे त्रास होलेला, झाडे पडायत म्हणून ते झाडे तोडून आम्ही कुंपण करणार होतो. तर झाडे तोडत असताना तो महेश जालिंदर नागमे आला आणि त्या लाकूड जे तोडू लागलं त्याला म्हणला, तू कसं काय तोडालास? मग ह्या माझे पती आणि दीर यांनी म्हणलं, ते आम्ही तोडायला आलो, आम्हाला कुंपण करायचं आहे, तुझं काय इथं म्हणले. तरी पण तो लगेच या तुमची एकाची बघतो म्हणून कत्ती उजारला माझ्या पतीच्या मानेवर.
त्यांनी तो चुकवला हल्ला आणि मग आता खाली पडला. नंतर आरडाओरडा करून त्यांचे जे वडील होते जालिंदर नागबे त्यांना बोलवलं. त्यांनी पण काय झाले काय नाही विचारण्याच्या आधीच आल्याबरोबर दगडफेक करायला सुरू केली. आणि मग एवढं झाल्यावर नंतर त्यांची महेश नागमे जी आहे त्यांची बहीण आणि आई आल्या. पण ते म्हणायचं आम्हाला खोटं सांगायला ती मारलो केलो, पण आम्ही त्यांना काहीच केलेलं नाही. कारण तिथं आम्ही कुणी गेलोच नव्हतो बायका, त्याच्यामुळे त्यांना हात लावायचा प्रसंगच येत नाहीये. आणि आमच्या जे हे होते माणसं होते त्यांनी पण त्यांना काहीच केलेलं नाहीये. आणि जे म्हणतायत ते म्हणजे गावकऱ्यांनी मदत करू दिली नाही असं आमच्यावर म्हणायले ती, पण तसा काहीच नाही. आम्ही गावकऱ्यांना न्या किंवा काही नेऊ नका आम्ही ह्याचं काहीच बोललेलो नाही. फक्त गावकरी स्वतःहून त्यांना मदत करण्यासाठी तयार नव्हते. त्यांनी मोबाईल सुद्धा कुणाला फोन लावण्यासाठी दिना झाले ते गावकरी, मग उचलण्याचा तर प्रसंगच नाही. त्यामुळे मग थोड्या वेळाने त्याची भावकी येऊन उचलून नेली. आणि पण त्याचं जे आहे आमचं जे शेत आहे आणि त्यांचं शेत होतं त्याच्यामध्ये सरकारी रस्ता आहे. मग आणि त्याचं शेत सुद्धा नाही, त्यानं विकून टाकले कडचं शेत. आणि त्याच्यामुळे त्याचं काही कारणच नाही आमच्याकडे वाद निर्माण करायचं किंवा वादायचं आम्हाला किंवा त्रास द्यायचा. कारण मध्ये सरकारी आहेत. आमचे सासरे म्हणले ना हे जे रस्ता आहे सरकारी मोठा होता, मला किती राहू दे आम्ही सरकारनं येऊ दे आम्ही सरकारला देऊ म्हणायत, किती असू दे सरकारच्या गावच्या संमतीने जेवढा असेल तेवढा घेऊ जात. पण हे काय सरकार आहे का किंवा कोणी मुख्य आहे का गावचा, नाही ना. त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला असे त्रास द्यायचं कारणच नाही. ते फक्त एवढा मेन मुद्दा आहे की त्याचं शेत आमच्या किंवा धुरा बंधारा नाही किंवा आमच्या जवळ नाही किंवा भावकी नाही, काहीच नाहीये. फक्त आमचं जे आहे ते सरकारी रस्ता आहे मध्ये आणि त्याचं एका बाजूला आहे आणि आमचं दुसऱ्या बाजूला आहे. पण त्याचं कारण भांडण्याचं काहीच कारण नाही किंवा त्याच्याकडून शेत घेतलेलं नाही आमचं, काय नाही कवा घेतलंय ती माहिती नाही. त्याचं काहीच कारण नसताना तो आम्हाला सतत 10-15 वर्षापासून त्रास देत होता. संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा आणि प्रशासनाने सत्यता तपासून सगळी चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आणि जे आमच्यावर जे आरोप लावले ते सगळे चुकीचे आहेत, एकही खरा नाही.